रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आता सुरू झाली असून जोरदार हालचाली खालापूर तालुक्यात सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार असून खालापुरात महायुती आणि परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. आतकरगाव जिल्हा परिषदेसाठी महायुतीच्या रेश्मा राजेश पाटील, आतकरगाव पंचायत समितीसाठी रोहिणी गणेश एरम, खानाव पंचायत समितीसाठी रघुनाथभाई शिंदे, तर सावरोली जिल्हा परिषदेसाठी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर परिवर्तन विकास आघाडीचे आतकरगाव जिल्हा परिषदेसाठी श्रद्धा अंकित साखरे, आतकरगाव पंचायत समितीसाठी देवयानी अजित देशमुख, खानाव पंचायत समितीसाठी भूषण पाटील यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. खालापूर जिल्हा परिषदेसाठी 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गण आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत युती आघाडीबाबत खलबते सुरू होती, परंतु ठोस निर्णय होत नसल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्ष मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खालापूर पंचायत समिती कार्यालयात गर्दी केली. नगर परिषदेच्या वेळी झालेल्या परिवर्तन आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेला फसल्यासारखी परिस्थिती आहे. परिवर्तन आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, उभाटा, मनसे यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मनासारख्या जागा न मिळाल्याने शेकाप स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या श्रद्धा साखरे यांनी आंतरगाव जिल्हा परिषद गट, संदीप मुंडे यांनी वासांबे जिल्हा परिषद गटात उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडून सावरोली जिल्हा परिषद गटातून ज्ञानेश्वर गायकवाड आणि आतकरगाव जिल्हा परिषद गटातून रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उभाटा सेनेकडून चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली खैर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून भाजपा, शेकाप तसेच बंडखोर, नाराज, स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची गर्दी होणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी स्थापन केलेली परिवर्तन विकास आघाडी आहे त्यांच्या वतीने आज आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून श्रद्धा साखरे, आतकरगाव पंचायत समितीचे उमेदवार देवयानीताई अजित देशमुख आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केले. ही लोक सांगत असतात की ताई तुम्हाला आम्ही ओळखतो, तर हे मी माझ्या कामावरच मला लोक ओळखत आहेत. मला कुठल्याही म्हणजे राजकीय वारसा असो किंवा कोणाचाही असो ते न करता माझ्या कामावर मला लोक ओळखत आहेत. आणि लोक मला सांगतात सुद्धा की ह्या वेळेस सुद्धा ताई तुम्हालाच आम्ही निवडून देणार. जसं तुम्ही मागच्या वेळेस काम केलं, आमच्या विभागाचा जसा विकास केला आहे यापुढे तसंच ह्यापुढेही तुम्ही आमचा विकास करत राहा असं आम्हाला बरेच जण म्हणत आहेत. आज कर्जत आणि खालापूर या विधानसभेमध्ये खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल. कर्जत तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद वार्ड, 12 पंचायत समिती आहेत. खालापूर तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद आहेत, 8 पंचायत समिती आहेत. या सर्व ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी आम्ही फॉर्म उद्यापर्यंत सगळे दाखल होतील. समोर इतक्या जण आशीर्वाद देण्यासाठी सर्व नागरिक आलेत आणि एवढी मोठी रॅली बघून मला असं वाटतं की माझ्या प्रचाराचं नक्कीच त्यांनी आशीर्वाद देऊन समर्थन. गेली 20 वर्ष दादांनी जे काम केलं त्या कामाचा मला अनुभव आहे. ते गोरगरिबांची कशी मदत करतात किंवा विकास कामं कशी केलेली आहेत, महिलांचे प्रश्न कसे सोडवले हे मी जवळून पाहिलेले, अनुभवलेले आणि मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण मी जेव्हा गावोगावी गेले तेव्हा माझं चांगल्या पद्धतीत स्वागत केलं गेलं, ऑप्शन केलं गेलं घरोघरी. मला अजितदादांची पत्नी असं मी म्हणजे प्रत्येकाने विचारलं. मला तेव्हा खूप अभिमान वाटला की माझ्या पतीचं म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे. कारण त्याचं यश मला आत्ता मिळणार आहे. खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु आम्ही सगळे शिवसैनिक
बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय का संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.